तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे। या यात्रोत्सवासाठी येरमाळा नगरीमध्ये भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे। या यात्रोत्सवातून हा स्पेशल रिपोर्ट। येरमाळ्यात जमला भक्तांचा मेळा। मराठवाड्यातली सर्वात मोठी यात्रा। येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा। येडेश्वरी देवी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठवाड्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या उत्सवाचा हा अनोखा क्षण। या निमित्तानं धाराशिवची येरमाळा नगरी सध्या भाविकांनी फुलून गेली। मी कम से कम 25 वर्ष झाले येते या डायमध्ये। इथं येऊन आम्हाला एवढा आनंद वाटतो, एवढं छान वाटतं की दरवर्षी आमचे सगळे लोक, आमचा सगळा ग्रुप येतात। आम्ही येडेश्वरी देवस्थानावर दरवर्षी येतो। आम्ही लोकांसाठी दुवा करायला येतो, येडेश्वरीला मागायला। आम्हाला खूप चांगलं वाटतं, आम्ही वर्षानुवर्षी येतो। चैत्र पौर्णिमेपासून येडेश्वरी देवीची यात्रा सुरू होते। यात्रेदरम्यान 5 दिवस देवीचा मुक्काम असतो तो इथल्या आमराई। मुख्य मंदिरातून येडेश्वरी देवीची पालखी आठवडी बाजारामार्गे आमराईत पोहोचते। 5 दिवस आमराईमध्ये यात्रा भरते आणि 5व्या दिवशी परत पालखी जी आहे ती परत मंदिराकडे प्रस्थान करते। 17 तारखेला पालखी जी आहे ती परत मंदिराकडे येणार आहे। त्या दिवशी आमराई मंदिरामध्ये घोगरी महाप्रसाद असतो आणि हा घोगरी महाप्रसाद घेण्यासाठी देखील लाखो भाविक येतात। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे चुन्याच्या रानामध्ये सर्व भाविकांनी नवसाचा बोललेला चुना जो आहे तो वेचण्यासाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी 10 ते 15 लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात। यंदा देवीच्या पालखीवर चक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या वतीनं येडेश्वरी देवीच्या पालखीवर ही पुष्पवृष्टी करण्यात आली। इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या, अगदी टीव्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो। आणि प्रचंड उत्साह जो आपल्याला दिसतोय, ऊर्जा जी दिसतेय, याच्या माध्यमातून आईचा आशीर्वाद घेऊन प्रत्येकजण आपल्या घरी परतल्यानंतर त्यांनी जे काही कार्य हातात घेतलंय त्याच्यात तो सफल व्हावा हीच आईच्या चरणी मी प्रार्थना करतो। या यात्रोत्सवातील एक महत्त्वाची परंपरा ती म्हणजे चुनखडी वेचण्याची। चुन्याच्या रानात हा कार्यक्रम पार पडतो। राज्यभरातून येडेश्वरी देवीचे भाविक यात्रोत्सवासाठी दाखल झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। 1100 पोलिसांचा बंदोबस्त आणि त्यासोबतच CCTV आणि ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर। सध्या 3 दिवसामध्ये साधारणतः 8 ते 10 लाखाच्या आसपास भाविक येत जात आहेत आणि आज यात्रेचा मुख्य दिवस आहे, पालखी आणि चुनखडी वेचण्याचा। आणि या ठिकाणी लोकांची अजूनही गर्दी वाढत आहे। या ठिकाणी चोऱ्या किंवा कुठले मोबाईल चोरी होऊ नये यासाठी आपल्याकडून LCB स्थानिक गुन्हे शाखेची, स्थानिक पोलीस स्टेशनचे 5 पथक वेगवेगळे तयार करून त्यांच्या मार्फतीनं आपण कारवाई करत आहोत। त्याशिवाय आपल्याकडे हरवले आणि सापडल्यासाठी आपण पोलीस स्टेशनला एक चौकी उभा केलेली आहे। त्यामुळे पुढचे 5 दिवस येरमाळ्यात हेच चित्र पाहायला मिळणार आहे। अशीच भाविकांची रीग, देवीचा उदो आणि भक्तीचा हा महासागर। आप्पासाहेब शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, येरमाळा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।